आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही दिसणारी वनस्पती जी आहे तिला मराठीमध्ये पिवळा धोत्रा, बिलायत आणि इंग्लिशमध्ये याला मॅक्झिकन पॉपी किंवा प्रिंकली पॉपी असं म्हटलं जातं. कोकणी भाषेमध्ये याला फिरंगी धोतुरो असं नाव आहे, तर हिंदीमध्ये सत्यनाशी किंवा स्वर्णाक्षरी असं याला नाव आहे. ही अतिशय आयुर्वेदामधली अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. याचा वापर कसा करावा, याचे वापराचा समज आणि गैरसमज याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. या वनस्पतीला काटे असतात आणि याला पिवळा रंगाचा चीक निघतो आणि याच्या बोंडामध्ये जे आहे ते मोहरीसारखे बी निघतं आणि हे बी सुद्धा औषधामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. फक्त हे बी विषारी असतं, खाण्यासाठी याचा उपयोग करता येत नाही. तर याचा औषधी उपयोग आपण पाहणार आहोत या सर्व वनस्पतीचा. या वनस्पतीला इजा केल्यानंतर त्याच्यामधून पिवळ्या चीक निघतो, पिवळ्या रंगाचा चीक निघतो, म्हणून याला सुवर्णाक्षरी असं म्हटलं जातं, कारण सोन्यासारखा याला चीक निघतो. आणि हा चीक अतिशय गुणकारी असतो. हा चीक आपल्या त्वचा विकारावर भरपूर कामामध्ये येतो. तर एक्झिमा, खाज किंवा अन्य प्रकारचे त्वचारोग जर झालेले असतील तर त्याच्यावर ही वनस्पतीचा जर चीक लावला तर अतिशय फायदा होतो आणि त्वचारोग जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. ते याचं जे बी आपण पाहिलं बोंडामध्ये, याचं भरभरून बी राहतं, काळं बी. या बियाचं जर आपण तेल काढलं, तेल काढण्यासाठी या बिया ज्या आहेत त्या भाजून घ्याव्या लागतात आणि कुठून त्याला गरम पाण्यामध्ये उकळवलं तर त्याच्या तेलाचा जो तवंग आहे तो पाण्यावर वर येतो आणि तो बाजूला काढून आपल्याला तो जर संधिवातावर किंवा गुडघेदुखीवर आपण जर तो चोळला तर अतिशय त्याचा फरक पडतो आणि गुडघेदुखी वगैरे त्याने बरी होऊन जाते. याच्या पानामध्ये वेगवेगळे घटक असतात आणि याचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग असा आहे का याच्या बियामध्ये लार्वी सिडल नावाचा एक घटक आहे. तो या वनस्पतीचा खास वैशिष्ट्य आहे आणि जर या वनस्पतीचा आपण बिया कुठून जर आपल्या अंगाला चोळल्या तर आपल्या अंगाच्या जवळ मच्छर अजिबात येत नाही, कीटक येत नाही. तसेच याच्या पानामध्ये सुद्धा निमेटाइड नावाचं रसायन असतं, त्याने सुद्धा आपल्या जवळ मच्छर आणि इतर कीटक येत नाहीत. तर याची जी मुळी आहे, या वनस्पतीची मुळी सुद्धा खूप औषधी याची मुळी आहे. अस्थमा झालेल्या व्यक्तीसाठी किंवा दमा असलेल्या व्यक्तीसाठी या वनस्पतीच्या मुळीचा वापर करतात. त्यासाठी या वनस्पतीची मुळी जी आहे ती उपटून घ्यायची, ती मुळी वाळवायची, त्याची कुटून भुगा करायचा आणि भुगा झाल्यानंतर त्याची पावडर झाल्यानंतर 1 ग्रॅम, फक्त 1 ग्रॅमपेक्षा कमी, 1 ग्रॅमपेक्षा जास्त घ्यायची नाही, 1 ग्रॅमपेक्षाही कमी पावडर आहे ती घ्यायची आहे आणि ती पाण्यामध्ये 2 टाईम सकाळी आणि संध्याकाळी जर पिलं तर दमा आणि अस्थमा त्याने पूर्णपणे बरा होतो. त्याच पद्धतीने लघवीत जळजळ होण्याची जी समस्या असते ती सुद्धा या या वनस्पतीच्या औषधी वापराने निघून जाते. तर त्याच्यासाठी 200 ग्रॅम पाण्यामध्ये 1 पान किंवा अर्ध पान टाकून जर उकळून त्याचा काढा करून जर पिलो तर त्याच्याने फरक पडतो आणि लघवीतली जळजळ जी आहे ती कमी होऊन जाते. आणि सर्वात महत्त्वाचा याचा जो उपयोग आहे तो आहे संधिवातावर याचा उपयोग. जर याच्या बियाचं जर तेल काढलं, मी तुम्हाला त्याची प्रोसेस सांगितलेली आहे, दुखीवर चोळलं, सांधे दुखणाऱ्या सांध्यावर जर चोळलं तर तुमच्या सांध्या दुखीवर खूपच परिणामकारक असा त्याचा उपाय आहे तो आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी जी आहे ती पूर्णपणे निघून जाते, चमकीवात निघून जाते, जुनाट गुडघेदुखीसुद्धा याने बंद होते. असा ह्या वनस्पतीचा वापर आहे. तर ह्या वनस्पतीचा वापर करताना तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला पण अवश्य घ्यावा, कारण किती क्वांटिटीमध्ये हे वनस्पती घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही वनस्पती खाता तेव्हा त्या तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या. आणि इतर उपयोग जे आहेत त्याचे बाहेरून वापरण्याचे, त्वचेला वापरण्याचे गुडघेदुखीसाठी, त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. तर या वनस्पतीचा वापर करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.